हर हर महादेव मित्रांनो. तर आज 10 ऑगस्ट आणि आज थोडं इंडियन मार्केटवर बोलायचं होतं. तर इंडियन मार्केटचे जर आता आपण सध्याला बघितलं तर इंडियन मार्केटचे खूप जास्त हाल झालेले आहेत. म्हणजे मूवमेंट नावाची गोष्ट उरलेली नाही आहे मार्केटमध्ये. मूवमेंट पूर्ण गायब झालेली आहे. आणि जर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, जर आपलं कॅपिटल वाचवायचं असेल तर फक्त ओनली वन लॉट तुम्ही ट्रेडिंगला यूज करा. जास्त लॉटने ट्रेड करू नका, कॅपिटल वाचवा. आणि आपल्या मार्केटमध्ये CAS नावाचा एक रूल ॲड झालेला आहे. त्याला ॲड होऊन 5-7 दिवस झालेले मित्रांनो. तर त्या रूलमध्ये CAS म्हणजे मार्केटचा टायमिंग वाढलेला आहे. आपला जे ट्रेडिंगचं सेशन असतं ते आधी 3:30ला क्लोज व्हायचं, आता ते 3:40 हा असं टायमिंग त्यांनी वाढवलेला आहे. आणि त्यामुळं आपली जी 3 वाजता जी मूवमेंट यायची एक्सपायरीला वगैरे, सध्या मी 2 एक्सपायरी गेल्या CASपासनं. दोघं एक्सपायरीला जी 0-0 झालेला नाही आहे. जी लास्टला जी मोठी मूवमेंट येते ती मूवमेंट झालेली नाही आहे. आणि त्यामुळं तुम्ही सध्या मार्केटपासून थोडं लांब राहा म्हणजे करा ट्रेडिंग, पण एक ट्रेडने तुम्ही एक लॉटने ट्रेड करा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आणि पुढचा विषय झाला तर आपल्याला बंक ट्रेडिंग सेशन हे अटेंड करायचं आहे 12 तारखेला. जे लोक ट्रेड करत असतील त्यांनी बंक ट्रेडिंग सेशन फॉलो करा. म्हणजे बंक ट्रेडिंग सेशनचा विषय असा आहे मित्रांनो, जे रिटेलर्स आपण टॅक्स STT GST जास्त प्रमाणात देतो आहे, त्यासाठी आपण सगळ्या ट्रेडर लोकांनी असं ठरवलेलं आहे की आपण त्या दिवशी ट्रेड करायची नाही. म्हणजे गव्हर्मेंटला STT मिळणार नाही, GST मिळणार नाही आणि यांना ब्रोकरेज मिळणार नाही. कोणाला? जे आपण ब्रोकर यूज करतो त्यांना ब्रोकरेज मिळणार नाही. त्यावेळेस यांना कळू शकतं थोडंसं की आपण जर ट्रेड नाही केला तर यांचं किती मोठं नुकसान होऊ शकतं. आणि जर आपण ट्रेड केला मित्रांनो तर आपल्याला 30% ऑलरेडी टॅक्स लावलेले आहेत. म्हणजे 100 रुपयाला 30 रुपये, 1000 रुपयाला 300 रुपये, लाख रुपयाला 30,000 रुपये. तर एवढा टॅक्स आपण पे करतो आहे. आणि ट्रेडिंग करायला किती एफर्ट्स लागतात हे जो ट्रेड करतो त्यालाच माहिती असतं. तुम्ही त्याला जाऊन विचारू शकतात. किंवा तुम्ही जर स्वतः ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही त्या फेजमधून निघालेले असाल तर माइंडसेट सगळ्या गोष्टी डिस्टर्ब असतात. तरीसुद्धा त्या गोष्टीचा स्टडी करून आपण त्यात सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपलं गव्हर्मेंट त्यासाठी आपल्याला असा त्रास देत असते टॅक्सेसचा. तर मित्रांनो, माहिती आपल्याला की इंडियन इकॉनॉमीचा खूप मोठा पार्ट आपलं इंडियन स्टॉक मार्केट आहे. तर त्याचाच फायदा गव्हर्मेंट घेतं आहे आणि आपल्याला जास्त टॅक्सेस लावून आपल्याकडनं पैसा वसूल करण्याचा ते प्रयत्न करते आहे. आणि इंडियन इकॉनॉमी आपल्याकडनं म्हणजे आपल्याच पैशांनी आपल्याच गव्हर्मेंट इंडियन इकॉनॉमीमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मग खूप मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, कंपनीज आहेत, त्यांच्याकडून ते करू शकतात. पण ते आपल्याला का हे करत आहेत? त्यामुळं आपण बंक सेशन 12 तारखेला कोणीही ट्रेड करू नये अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आणि मी तर 13 तारखेला पण नाही करणार आहे. मी 2 दिवस 12-13 तुम्ही मस्त फुल एन्जॉय करा, ट्रेडिंग करू नका, काय होणार नाही. असं पण मार्केट खूप घाण चाललेलं आहे. मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करून पण काही मोठे प्रॉफिट कमवून घेणार नाही. मार्केटची मुवमेंटच नाही आहे. तुम्ही आज जरी चेक केलं तरी 1 हवरच्या कॅन्डलच्या आतमध्ये पूर्ण रेंज बाउंड मार्केट दिवसभर होतं. काही फायदा नव्हता दिवसभर मार्केट. मी स्वतः बसलेलो होतो, पण मी आज स्वतः एकही ट्रेड पंच केलेला नाही, कारण तशा मुवमेंटच नव्हत्या. आणि मार्केट पुट साईडला पण चालत नाही आहे, कॉल साईडला पण चालत नाही. एक रेंज बाउंड होते. तुम्ही आज चेक करा, घरी जाऊन चार्टवर बसा, 1 हवरची कॅन्डल लावा, त्याचा हाय आणि लो मार्क करा. वरती हाय खाली लो असा मार्क केला. परत 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर या, किंवा तुम्ही जो टाईम फ्रेम डेलीला यूज करत असाल 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, त्याच्यावर या. 1 हवरच्या कॅन्डलच्या बाहेर एकही कॅन्डल गेलेली नाही तर मुवमेंट कुठून येणार मित्रांनो? आज इथंच थांबतो. हर हर महादेव.